पण काय करू शिल्पा, तुझ्यासाठी असा धडपडत मी हात वेश परिधान केला. पोलिसांना फसवण्यासाठी हा वेश असा परिधान केला. बरी आहेस का? मुन्ना मुन्ना, हे काय वेळ असं लढायचं नाही. नशिबाचे भोग तुला चुकले आहेत काय? बाबा दादा बरे आहेत ना? गेले 3 महिने होताच कुठे तू? असा जगाच्या पाठीवर कुठेतरी माझ्याबद्दल चिंता करू आणि तुझ्या लग्नात त्यासाठी तर थांबलोय मी. काय म्हणतोय विजय? विजयने नकार दिलाय लग्नाला. काय काय सांगतेस काय? पण का? विजय हा पुण्याची बहीण आहे म्हणून विरोध केलाय माझ्या लग्नाला. शेवटी माझ्या पापाचा प्रसाद तुला सुद्धा मिळाला. हाय रे दैवा, पुन्हा मी करायचा याची शिक्षा तुला झाली. हे जगात आंधळ आहे, न्याय आंधळ आहे, नीती आंधळी आहे. पण मी म्हणतो असं का? हे असं का? शांत हो मुन्ना, शांत हो. आता ओरडून आणि मनस्ताप करून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. माझ्या आयुष्याचा भोग असलेलं वैराग वावड मला सहन होत नाही आणि मी ते सहन सुद्धा करू शकत नाही. माझ्यामुळे तुम्हाला हा लागलेला डाग कोण विचार यावेळी मला तो कुठे भेटेल? त्याबद्दल मी तरी काय सांगणार? येत्या 2 दिवसात त्याला भेटणार. त्याबद्दल मी तरी काय सांगू? पण तू त्याला भेटायला जाऊ नको. काहीच उपयोग होणार नाही. तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. शिवाय पोलीस सारखे तुला शोधत आहेत. दिवसातील 4 वेळा तुला पाहण्यासाठी इकडे येऊन जातात. मला पोलिसांची मुळीच भीती वाटत नाही. आज उद्याने मला पकडणार. चिंता सरते ती फक्त तुझी. त्याची नको रे चिंता करू. माझं लग्न नाही झालं तरी चालेल, पण तू लवकरात लवकर घरी परत ये मुन्ना. अगं खर वेळे तुझ्या मुन्नाच्या नशिबात घर नाही. त्यापुढे त्या 4 भिंती आत कोठडी, अंधार कोठडी जन्मवर साथ करणार आहे मला. किंवा होणार फाशी, मारणार मगर मृत्यूला. मगर मृत्यू माया, प्रेम, मायेची माणसं, आनंद यापुढे माझ्या नशिबात नाही. देश, मच्छर, शिव्या, शाप, दुष्टपणी या सर्वांना सोबत करत करत एक दिवस हा सुद्धा मुन्ना तीर झाली. मुन्ना नको रे, नको रे असे जीव घेणे बोल बोलू. माझ्या हृदयात आणखी पीठ पाडू नकोस रे. माझं बहिणीचं हृदय सारखं साखर आक्रंदन करत आहे. तू लवकर परत ये मुन्ना, लवकर परत ये. ते मी तुला येऊ
शकत नाही. मी त्या विजयाला 1-2 दिवसात भेटणार. विनंती करतो, वाटल्यास त्याचे पाय धरून. मुन्ना, स्वतःला या एरियाचा बादशाह समजणारा तू, कुणासमोर कधीही न झुकणारा तू, हा शिल्पा, हा तुझा तोच मुन्ना बोलतोय. फक्त माझ्या या लाडक्या बहिणीसाठी आज त्या विजयासमोर नतमस्तक होणार. काय करणार? काय करणार? परिस्थिती तशी निर्माण झाली. नाही नाही मुन्ना, माझ्या सुखासाठी त्या फालतू माणसाचे पाय धरण्यापेक्षा तुझ्यासारख्या माझ्या मानी भावाने त्याचे पाय धरावे यासारखं माझं दुर्दैवाचे होतं. माझी शपथ आहे तुला मुन्ना. काय भयानक शपथ खातीस ग? माझ्यासाठी तू कुठेही नतमस्तक होऊ नको मुन्ना. त्या दिवशी माझ्यासाठी तू लाचार होशील, त्याच दिवशी ही तुझी लाडकी बहीण आत्महत्या करून या जगातून तुला संपलेली दिसेल. शिल्पा, शिल्पा, कसलीच भयानक शपथ झाली. ठीक आहे, मी तुझी शपथ मोडणार नाही. एक काम आता विजय त्याच वेळेस थांबू शकत नाही. आता कधी येणार मुन्ना? असाच कधीतरी लपट झपट पोलिसांच्या हाती सापडे पर्याय. एक काम आणि शिल्पा, मी इथून हरारी झाल्यापासून त्या नऱ्याची लोक इथं पोहोचून मला त्रास देतात का? आणि तो नऱ्या इथं कधी आला होता का? कोण तो नऱ्या? तो आता पुन्हा येईल. तो इथं कशाला येईल? नाही, तो गेल्यापासून तो इथं आलेलाच नाही. याची कोण कुणी माणसं तुम्हाला येऊन त्रास देतात का? नाही, कुणीही येत नाही. प्रेक्षकांचा विचार आहे. अजून मधून तो तुझा भाऊ बाई येतो तुझी चौकशी करायला. प्रेक्षक म्हणजे कसं आहे? शिल्पा, येतो मी परत शिल्पा. मुन्ना, बोला बाबा. ती भुरक्यावाली बाई, त्या भुरक्यावाल्या बाईचा मला संशय आला. तो धाकटा